नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी अतिशय एक आनंदाची बातमी घेऊन आलेली आहे. ती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आता 8वा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे. होय शेतकरी बांधवांनो, 8व्या हप्त्याचा जो काही निधी आहे त्या निधीला महाराष्ट्र शासनाकडून मंजुरी देण्यात आलेली आहे आणि महाराष्ट्र शासनावरून एक जी-आर सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. त्या जी-आरमध्ये नेमकं काय देण्यात आलेलं आहे, म्हणजे तुमचं जे काही 2 हप्ते थकीत होते नमो शेतकरी योजनेचे, ते तुमचे दोन्ही हप्ते तुमच्या खात्यावरती क्रेडिट होणार आहे काय, म्हणजे एकूण 4,000 रुपये तुमच्या खात्यावरती येणार आहे का, ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आणि तसेच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार आहे, कोणत्या दिवशी तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे, याबद्दल सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती मिळणार आहे. त्यासाठी शेतकरी बांधवांनो, तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघावा लागेल, तेव्हाच तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती समजणार आहे. चला तर शेतकरी बांधवांनो, बघूया नेमकं त्या जी-आरमध्ये काय देण्यात आलेलं आहे सविस्तरपणे. हे बघा शेतकरी बांधवांनो, हा जी-आर महाराष्ट्र शासनावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. त्यामध्ये काय देण्यात आहे, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 8व्या हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी रुपये 1,774 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत हा जी-आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तर हा जी-आर कोणी प्रसिद्ध केला आहे, तर महाराष्ट्र शासन कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यांच्यामार्फत हा जी-आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे दिनांक 16 मार्च 2026 रोजी. आता नेमक्या या जी-आरमध्ये काय देण्यात आलेलं आहे, चला बघू. तर प्रस्तावनेमध्ये देण्यात आलं आहे की केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या जे काही वार्षिक 6,000 रुपये आणि राज्य शासनाकडून वार्षिक 6,000 रुपये इतके हे नवीन नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत तुम्हाला देण्यात येते, असे यामध्ये सांगण्यात आलेले आहे. तसेच या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे की सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी व राज्यस्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या राज्य प्रकल्प सनियंत्रण कक्षाच्या प्रशासकीय खर्चासाठी अशी एकूण 2 स्वतंत्र बचत खाते उघडण्यास या शासन निर्णयाबाबत मान्यता देण्यात आली आहे. तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता, दुसरा हप्ता असे एकूण टोटल 8 किंवा 10 हप्ते वितरित करण्यात आलेले आहे व केंद्र शासनाच्या PM किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्तासुद्धा 19/11/2025 रोजी वितरित केला असून त्याच्या संदर्भांतर्गत येथील पत्रान्वये सन 2025-26 मध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लेखाशेषासारखं मंजूर तरतुदी म्हणून प्रस्तुत योजनेअंतर्गत 8व्या हप्त्याचे म्हणजेच ऑगस्ट 2025 ते नोव्हेंबर 2025 मध्ये पात्र लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी हा निधी मागणी जे काही प्रस्तावित होती ते आता मंजूर झालेलं आहे आणि ते शासनाला प्राप्त झालेलं आहे. कृषी आयुक्तालयाने यामार्फत अधिकृत घोषणा या जी-आरच्या माध्यमातून केलेली आहे. तसेच या शासन निर्णयामध्ये काय देण्यात आलेलं आहे, तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या ऑगस्ट 2025 ते नोव्हेंबर 2025 या पात्र लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी एकूण 1,774 कोटी इतका निधी जो आहे तो वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. तसेच जे काही प्रस्तुत खर्च पुढील लेखाशीर्षकाच्या म्हणजेच सन 2025-26 करता मंजूर केलेल्या तरतुदीतून भागविण्यात यावा, असे यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. यामध्ये मागणी क्रमांक D3 2401 पीक संवर्धन यामध्ये लहान किंवा सीमांत शेतकरी यांची आणि शेतमजुरांची योजना या अंतर्गत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी हा कार्यक्रम 100% राज्यभर राबवण्याचे साठी जो अर्थसहाय्य देण्यात आलेलं आहे ते यामध्ये देण्यात आलेलं आहे. सदर शासन निर्णयाने वितरित करण्यात येणारा निधी संदर्भ क्रमांक 1च्या शासन निर्णयात नमूद व शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयाच्या पत्रकामध्ये तरतुदीनुसार विहित कार्यपद्धतीने खर्च करण्याची, प्रस्तावधीन रक्कम योग्य लाभार्थ्यापर्यंत अदा करण्याची, तसेच सदर प्रकरणी कोणतीही अनियमितता होणार नाही याची जबाबदारी आयुक्त कृषी आयुक्तालय यांची राहील, असे यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. तर म्हणजे एकंदरीत या शासन निर्णयावरून असे लक्षात येते की तुमचं जे काय 8व्या हप्त्याचे वितरण जे आहे ते लवकरच तुमच्या बँक खात्यावरती होणार आहे, त्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. परंतु इथे महत्त्वाची एक अट लक्षात ठेवा शेतकरी बांधवांनो, जी-आरमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की ज्यांचे PF-MS रजिस्ट्रेशन पेंडिंग आहे किंवा आधार लिंक नाही त्यांना पैसे मिळणार नाही. म्हणजे तुमच्या KYC जे आहे ते कंप्लीट पाहिजे. तुम्ही तुमची KYC कंप्लीट आहे किंवा नाही ते PM किसान योजनेच्या साईटवरती जाऊन चेक करू शकता आणि तुमच्या बँकेला आधार लिंक आहे किंवा नाही ते सुद्धा तुम्ही तुमच्या बँकेत जाऊन चेक करून घ्या. जर आधार लिंक नसेल तर आधार लिंक करा आणि KYC कंप्लीट नसेल तर KYC कंप्लीट करून घ्या. तेव्हाच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 8व्या हप्त्याचा जो लाभ आहे तो मिळणार आहे. जर तुमच्या या 2 गोष्टी कंप्लीट नसेल तर तुम्हाला 8वा हप्ता जो आहे तो मिळणार नाही. हे गोष्ट कायम लक्षात ठेवा. तसेच शेतकरी बांधवांनो, तुम्हाला या PDFची या जी-आरची PDFची लिंक जी आहे ते आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तिथून तुम्ही तो PDF डाउनलोड करून या जी-आर जो आहे तो सविस्तरपणे वाचू शकता. आता बघू की नेमकं या शासन निर्णयाचे एकूण सारांश काय आहे. तर जे काही तुम्हाला मी अगोदर सांगितलं होतं की आपला 8वा हप्ता जो आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा, त्या 8व्या हप्त्याच्याच निधीला जे आहे ते मंजुरी देण्यात आलेली आहे. यामध्ये
इतर जो समोरचा हप्ता आहे म्हणजे ह्या जो हप्ता आहे ऑगस्ट ते नोव्हेंबर या हप्त्याचा जो थकीत हप्ता आहे त्याला मंजुरी देण्यात आलेली आहे. परंतु जो ऑगस्ट ते नोव्हेंबर म्हणजे डिसेंबर ते जे मार्चपर्यंत आहे या जो हप्ता आहे, या निधीला याच्यामध्ये कुठेही उल्लेख करण्यात आलेला नाही. परंतु जे काही असा भ्रम निर्माण झालेला होता, जे व्हायरल व्हिडिओ होत होते की ₹4,000 येणार का? ₹4,000 जमा होणार का? तर हे अजूनपर्यंत कन्फर्म नाही आहे. इथे फक्त 8व्या हप्त्याबाबतच या शासन निर्णयामध्ये निधीचे बाबतच देण्यात आलेला आहे. त्यामुळे आता तरी सध्या तरी तुम्हाला फक्त आणि फक्त 8व्या हप्त्याचा निधीच जो आहे म्हणजे ₹2,000 तुमच्या खात्यावरती येणार आहे. जर तशी अपडेट आली तर त्याबद्दलची अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जाईल, की जर दोन्ही हप्ते एकसाथ जर येत असेल तर त्याबद्दलचा शासन निर्णयसुद्धा आणखी प्रसिद्ध होईल आणि त्यामध्ये क्लॅरिटी येईल. परंतु अजूनपर्यंत तसा कोणता ऑफिशियल अपडेट अजूनपर्यंत आलेला नाही. त्यामुळे आता तरी असं म्हणता येईल की फक्त 8व्या हप्त्याचाच निधी आपल्याला मिळणार आहे, म्हणजेच फक्त ₹2,000 तुम्हाला मिळणार आहे. तसेच याची तारीखसुद्धा यामध्ये अजूनपर्यंत स्पष्टपणे देण्यात आलेली नाही. म्हणजे त्यामध्ये फक्त निधी मंजूर झालेला आहे, परंतु तारखेची घोषणा जी आहे ते अजूनपर्यंत झाली नाही. परंतु निधी मंजूर झाला त्यानंतर 8 दिवस ते 15 दिवसाच्या आत तुमचं म्हणजे या महिन्याच्या आत तुमचा जो काही हप्ता आहे तो माझ्या अंदाजानुसार तुमच्या बँक खात्यावरती DBT पोर्टलद्वारे जमा होऊन जाईल. तसे याची तारखेची घोषणा जशी झाली त्याची अपडेटसुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जाईल. तर ही होती शेतकरी बांधवांनो अतिशय महत्त्वपूर्ण माहिती. तुम्हाला ही माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. तसेच तुम्ही जर अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून अशाच महत्त्वाच्या माहितीची अपडेट तुम्हाला वेळेवरती मिळत राहतील. तसेच तुम्हाला काही प्रश्न असल्यास तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांपर्यंत सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा जे काही कन्फ्युजन असेल ते पूर्णपणे दूर होऊन जाईल. चला तर शेतकरी बांधवांनो भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.